हॅलो, आज आपण बनवणार आहेत हेल्दी वेल्दी कबाब आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक कापलेली कोबी, शिमला मिरची, किसलेलं गाजर, किसलेलं बीट, कोथिंबीर, मक्याचे दाणे, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, पांढरे तीळ, बाजऱ्याचं पीठ आणि बेसन। तर चला बघूया आता आपण ही रेसिपी कशी बनवणार आहोत। आता आपल्याला प्लेटीमध्ये कॉर्न्स घ्यायचे आहेत, त्याच्यामध्ये बारीक किसलेलं गाजर घालायचं आहे, बारीक कापलेली शिमला मिरची, बारीक कापलेलं कोबी, कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं झालं की त्याच्यावरती तुम्हाला तुमच्या आवडीनुसार बारीक जे आपण किसलेलं होतं ते बीट घालायचं आहे। त्यानंतर अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट जी आपण बनवली होती ती त्याच्यामध्ये घालायची आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चम्मच आपल्याला बाजऱ्याचं पीठ घालायचं आहे। त्यानंतर 2 ते 3 स्पून आपल्याला बेसन घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार पांढरे तीळ घाला आणि चवीनुसार मीठ। हे घातल्यानंतर ते सगळं मिक्सचर एकत्र करून घ्यायचं आहे। पाणी जास्त घालू नका, थोडं थोडं करून घालात। आपल्याला जे मिक्सचर आहे ते जास्त पातळ नाही करायचं आहे, एवढंच करायचं की ज्याच्यावरून आपल्याला कबाब बनवता येतील व्यवस्थित। जे मिक्सचर आहे ते व्यवस्थित मिक्स झालं की त्याला थोडा वेळ रेस्टसाठी ठेवून द्या, ॲटलिस्ट 5 मिनटं तरी। आणि त्याच्यानंतर ते जे मिक्सचर होतं जे आपण रेस्टसाठी ठेवलं होतं ते ह्या प्लेटीमध्ये ट्रान्सफर करून घ्या। कबाबची साईज आहे ती छोटी किंवा मोठी करू शकता, तुमच्यावरती डिपेंड आहे। इथे मला छोटे हवे होते त्यामुळे मी ते छोटे बनवले आहेत। तुम्हाला जर मोठे हवे असतील तर तुम्ही थोडं जास्त मिक्सचर घेऊन ते मोठेही बनवू शकता। ही रेसिपी खूप हेल्दी आहे, इवन तुम्ही ही ब्रेकफास्टलाही खाऊ शकता, स्नॅकिंगलाही खाऊ शकतात, इवन तुम्ही तुमच्या किड्सच्या टिफिनलाही ही रेसिपी देऊ शकतात। खूप इझी रेसिपी आहे आणि खूप हेल्दी रेसिपी आहे। इवन ह्याला अजून हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये पनीरसुद्धा ॲड करू शकतात आणि तुम्हाला जेही अजून कुठले व्हेजिटेबल्स ॲड करायचे असतील तेही ॲड करू शकतात, बट मेक शुअर की जेही व्हेजिटेबल तुम्ही ह्याच्यात ॲड कराल ते बारीक चॉप असतील। हे जे कबाब आहे ते तुम्ही कोणत्याही शेपमध्ये बनवू शकता। इवन तुम्हाला हे जर अजून ऑइल फ्री बनवायचे असतील तर तुम्ही एअर फ्राय पण करू शकता। इवन तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असतील तर ते तुम्ही डीप फ्राय पण करू शकता आणि याच्यासोबत तुम्ही कोकोनटची चटणी सर्व करू शकता, इवन केचपही सर्व करू शकता। ही रेसिपी तुम्ही एकदा तरी तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास मला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन रेसिपींसाठी आणि हेल्दी रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। थँक्यू।